माया, मी श्रेयस. आत येऊ? हो, ये ना. माया, तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय? बोल ना पुढे. नाही नाही काही नाही. अरे काय नाही काय, काहीतरी बोलत होतास ना, बोलता बोलता थांबलायस तू. काय? हा, नाश्ता आणलाय तुझ्यासाठी. इज इट? वेल, आय कॅन सी दॅट. त्या व्यतिरिक्त काहीतरी बोलत होतास असं मला वाटतंय. काय बोलायचंय तुला श्रेयस? नाश्ता आणलाय, तो तू करून घे. वहिनींच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे मला, तर मी जातो. ओके? अच्छा, ओके. आणि मी कशी दिसतेय त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, पक्का? छान दिसते, खूप छान दिसते. बस एवढंच? आयुष्य तू कर ना नाश्ता. मी अरे श्रेयस, एक मिनिट थांब जरा. काय चाललंय तुझं? अरे कसं होणार आहे तुझं मला कळत नाहीये. बघ, मी एक गोष्ट सांगते तुला, खूप फ्रँकली सांगते, की एखादी मुलगी दिसत असेल ना सुंदर, तर तिला बिनधास्त कॉम्प्लिमेंट द्यायची, तिच्या डोळ्यात डोळे घालून द्यायची, तिला म्हणायचं की तू खूप कमाल दिसतेस. अरे तूच काय लाजतोयस? कसं होणार तुझं? हे बघ, तू जेन्युअनली किंवा मनापासून कॉम्प्लिमेंट दिलीस ना एखादीला, ती काय मारणार नाहीये तुला. अरे काय झालं? मी काय चुकीचं बोलते? नाही नाही, तू चुकीचं नाही बोलतेस ग. फक्त मला असं डिरेक्टली नाही बोलतायत. आय नो, असं बोलणारी मुलं खूप स्मार्ट असतात आणि मला नाहीये. काहीच हरकत नाही. आपण असं म्हणूया, तुला जमत नाही किंवा तुझा तो स्वभावच नाहीये. पण तू जसा आहेस तसा चांगलाच आहेस. आणि आज मी तुला एक गोष्ट विचारते. एवढ्या वेळा आजपर्यंत तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलायस, तर आज एकत्र नाश्ता करूया? मला खरंच आवडलं असतं माया, पण जेन्युअनली खूप काम आहेत, सो तू करून घे. बरं ठीक आहे, आय वोंट फोर्स यू. माया, एक विचारू? हो, विचार ना. आणि यावेळी जे खरंच विचारायचं तेच विचार. हो हो. नाही म्हणजे तू गावात आल्यापासून आज पहिल्यांदा अशी छान ड्रेस्डअप झाली आहेस. आय नो. काही स्पेशल ओकेजन आहे तुझा वाढदिवस? माझा बर्थडे? नाही नाही, माझा बर्थडे नेक्स्ट मंथ असतो. आणि स्पेशल ओकेजन म्हणशील तर आहे. गुरुसाठी रेडी झाले मी. म्हणजे अरे गावात आल्यापासून बघ ना, त्याने हैराण करून सोडलंय रे. खरंच वेडा आहे की वेडा असल्याचं नाटक करतोय, गॉड नोस. पण तेच तर आपल्याला शोधायचंय. म्हणून मी ठरवलंय, आज मी त्याच्यासमोर प्रेमाचं नाटक करणार आहे. त्याला ना डीपली ऑब्झर्व करणार आहे, छोट्या छोट्या गोष्टी अगदी ऑब्झर्व करणार आहे. मग आपल्याला कळेल ना तो खरंच वेडा आहे की नाटक करतोय. अशी वाटली आयडिया. आय होप इट वर्क्स ना. माया, तू शुअर आहेस? तुला खरंच हे सगळं करून बघायचंय? हो सामी, मला हे करायचंय. कारण मला जो डाऊट वाटतोय ना, तो खरा ठरू शकतो अशी माझी खात्री आहे. माया, हे बघ, परत एकदा विचार कर, तो गुरु आहे. सामी, टेन्शन घेऊ नकोस. गुरुच्या बाबतीत माझा निर्णय झालाय. आनंद, बरं झालं आलास. मला सांग, गुरुचा काय स्टेटस आहे? गुरु सकाळपासून रेडी आहे उपोषणासाठी. आणि तो वेगवेगळ्या विषयांवर ना तो भाषणाची तयारी सुद्धा करतोय. आणि उपवासमुळे तो मरणार नाही म्हणून तो खात बसलाय. इज इट? एक मिनिट, पण हे सगळं तुम्हाला का विचारतोयस? नाही, मायाच्या डोक्यात एक आयडिया आहे. कारण हा जो काही गुरुचा वेडेपणा चाललाय, हे माया तूच सांग ना. हो हो. कसं आहे की गुरु खरंच वेडा आहे की वेडा असल्याचं नाटक करतो हे आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि त्यासाठी मी एक गोष्ट ठरवलीये. मी यांना वेड वगैरे काही लागलेलं नाहीये. नाटक आहेत सगळी. त्यांच्या बाबतीत जे काही खरं आहे ते सांगून टाकू का सगळ्यांना? नाही, नको. माया जे काही करायचं म्हणते ना ते करू दे तिला. ती जर जिंकली तर यांचं खरं रूप आपोआप सगळ्यांसमोर येईल.
पण ती जिंकणं ही इतकी काही सोपी गोष्ट नाही. माया हुशार असली तरी फसवा फसवीच्या बाबतीत गुरुनाथ सुभेदार ही व्यक्ती कधीच कुणासमोरही हार मानणार नाही. अरे हे कमाल आहे, हे मला खूपच आवडलंय. हे होऊनच जाऊ दे. येस श्रेयस, मला माहिती आहे गुरु, सगळं नाटक करतोस. हे जे काही चाललंय ते सगळं मुद्दाम करतोयस. सगळं का करतोयस, कशासाठी करतोयस, आय डोंट नो. डोंट इवन वॉन्ट नो. आय जस्ट नो दॅट आय स्टिल लव्ह यू गुरु. स्टिल लव्ह यू. अगं एक मिनिट. हा गुरु, आय मिस्ड यू सो मच. तुला माहितीये, तुला जेव्हापासून इथे बघितलंय ना, मला आपले सगळे जुने दिवस आठवायला लागले. मोमेंट्स दॅट वी स्पेंड टुगेदर, सगळं आठवलं मला. आय मिस्ड यू सो मच गुरु. तू नाही मिस केलंस मला? खरं सांग. गुरु, I know. मला इथे बघितल्यावर तुला खूप प्रश्न पडले असतील. माझं इथे येणं तुला सरप्राइझिंग वाटलं असेल, नाही का? लेट मी टेल यू, ही जी बाहेर माणसं आहेत ना, सामी, राधिका, सॉरी मूर्ख राधिका, त्यांना असं वाटतंय की मी इथे त्यांच्यासाठी आले आहे, त्यांची हेल्प करते. नाही, I just wanted to move on, you know. I could not. नाही विसरू शकले रे तुला. दिवशी तुला इथे बघितलं आणि मी इथेच थांबले फक्त तुझ्यासाठी. लव्ह यू गुरु. लव्ह यू सो मच. आपण लग्न करूया. तू, मी, आपण दोघांनी मिळून जी स्वप्न बघितली होती ती पुन्हा बघूया का रे? आठवतंय? आपलं स्वतःचं घर असेल विथ बाल्कनी अँड ऑल. सगळी स्वप्न आपण पुन्हा बघूया. हा, तो काय नाहीये आपल्याकडे, ते सगळे आहे. स्वतःचं घर आहे, माझा चांगला जॉब आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी बघेन. हा, पण सेटल होऊया. एकदा का तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलास ना की सगळं नीट होऊन जाईल. मेक इट परफेक्ट. हा, आपल्या रिलेशनला पुन्हा एक चान्स देऊया. माया, माया यार, हे काय करतेस तू? तुम्हाला आवडतेस हे जरी खरं असलं तरी प्लीज तू मला परत नको प्रेमात पाडूस यार. बास, मला आता टेन्शनच आलंय. तू अजून थोडा वेळ असं बोलत राहिलीस तर मी काय करेन माझं मला कळत नाही. कदाचित हो सुद्धा म्हणेन मी. तू आता फक्त हो बोल करू. पुन्हा एकदा तुझ्या कानाखाली वाजवणार आणि तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. अगं बाळा, हो गो बाळा, अगं हे बघ मला सगळं कळतंय, ओके, पण मला सांग मी कसं तुझं लग्न लावून देऊ ना आमच्या अथर्वशी?
अजून शाळेत येतो. तू पण तर लहानच ना अजून, छोटूशी. ओके नाही स्वीटू? हे बघा असं हट्ट नाही करायचं. ओके. आणि बघा निर्णय मी नाही ना घेऊ शकत एकटा. अथर्वची आई आहे ना राधिका, तुझी राधिका काकू, तिला पण विचारावं लागतं ना. ती तर नाहीच म्हणेल, मी सांगतो ना तुला, ती तर नाहीच म्हणेल. पण हरकत नाही, मी आहे ना, मी तुमचं लग्न लावून देतो. हा म्हणजे खोटं खोटं, हा वाहतुकीतलं असताना डुमडुम, हा तसं लावून देतो. ओके. ओ गो बाळा, पण हट्ट नाही करायचं. तू मोठी झालीस ना की आपण तुझं छान लग्न लावून देऊ. हा पण आता अथर्वशी खोटं खोटं लग्न, ठीक आहे? डुमडुम. ओ पिळू का ते. जा बरं, जा खेळ बरं. जा बाहेर जाऊन खेळ. जा, शाब्बास. प्रामाणिकपण. तुझ्या प्रश्नावरती मी एवढंच उत्तर देईन की आपण स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, तर तिला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि या बाबतीत मी खूपच लकी आहे, कारण माझी ही टीम आहे ती माझ्याशी आणि त्यांच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. माझी टीम माझी ताकद आहे. लोक म्हणतात राधिकानं शून्यातनं विश्व निर्माण केलं, पण त्या मागे ही टीम आहे. आणि या टीमला राधिका कधीही विसरणार नाही. क्या बात आहे. नक्कीच मॅम. आजही तुम्ही तुमच्या टीम बरोबर एका मोठ्या आव्हानाला सामोरे जाताय. गोट्या शेठ नावाच्या एका भयंकर माणसानं तुम्हाला आव्हान दिलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काम मी करणार आहे कारण हे चांगलं काम आहे, आणि कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मेहनत तर घ्यायलाच लागते. ते आम्ही यशस्वीपणे पार पाडणारच, कारण माझी टीम माझ्या बरोबर आहे. आणि माझी टीम जेव्हा माझ्या बरोबर असते ना, तेव्हा आम्ही नेहमी जिंकतोच. मॅम, तुमच्या या आत्मविश्वासाला ना आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. श्रुती, जसं मी माझ्या टीमचं कौतुक करते ना, तसं खरं तर तुझंही कौतुक करायला पाहिजे, कारण तुमच्यासारखी माणसं आमच्या पाठीशी उभी आहेत, म्हणून आमचं काम लोकांपर्यंत पोहोचतंय. नाही हो मॅम, तुमच्यासारखे प्रामाणिक लोक आहेत ना, म्हणून हे इतकं छान काम होतंय. तुमच्या या नवीन प्रोजेक्ट बद्दल मला अजून जाणून घ्यायचंय, त्याबद्दल काय सांगाल? आनंद काय करतोय अरे तू? खातोय. तुला माहिती ना मला भूक सहन होत नाही. अरे असं उपोषणाला बसलेल्या माणसाच्या समोर खायला बसतात का? मी फक्त खात नाहीये, तुझा प्रामाणिकपणे मी परीक्षा सुद्धा घेतो, असं समज. अच्छा, म्हणजे असं माझ्या समोर छान छान खायचं ताट घेऊन बसलास की माझ्या तोंडाला पाणी सुटेल आणि मी उपोषण मोडेन असं वाटतं का तुला? असं मी काही बोललो नाही. तू तुझंच बोलतोय सगळं. नाही नाही, हे बघ आनंद, हे बघ, हे जरी तू बोलत असलास ना तरी तू मला ओळखलेलं नाहीयेस नीट. हा, मी गुरुनाथ सुभेदार आहे. एकदा ठरवलं की ठरवलं. हा, त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार असतो. बरं, आता तर प्रश्न माझ्या बायकोचा आहे ना. तिच्यासाठी मी काय वाटेल ते करेन आणि वाटेल ते सहन करेन, भूक सुद्धा. हे म्हणजे असं झालं की मी मराठी वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो. म्हणजे तुला नाही करणार आहे, सोड. तू उपोषण कंटिन्यू कर. नाही, करतोच आहे. म्हणजे काय? कठीण असतं, खरंच कठीण असतं दुःख पचवणं. जेव्हा जेव्हा माझ्यावरती दुःखाचे प्रसंग आले तेव्हा तेव्हा माझी हक्काची माणसं माझ्या अवतीभोवती उभी होती, मला या कठीण प्रसंगात साथ देत होती, जिद्दीनं उभं राहण्यासाठी मदत करत होती. पण या बायकांच्या बाबतीत तसं नाहीये ना. त्यांना सपोर्ट करणारं कोणीही नाही. मी तेच सांगते ना, जेव्हा ते स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा जर त्यांना पंगू बनवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, तर या बायकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांना दिशा दाखवली पाहिजे. आणि
त्यांना इतका त्रास सहन करायला लागत असून सुद्धा त्या जर हा लढा देण्यासाठी उभ्या राहत असतील तर ही केवढी मोठी गोष्ट आहे. नक्कीच. इनफॅक्ट माणूस म्हणून त्यांना आतापर्यंत त्यांच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती. हक्क वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे मॅम. पण तुमच्याकडे बघून आज त्या लढायचं म्हणतायत. तुमच्याकडे बघून ते आज घराच्या बाहेर पडू इच्छित आहेत. हे खरं आहे का? हो, म्हणजे इथे गावात आल्यापासून मला बऱ्याच बायका भेटल्या. त्या सांगत असतात की तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, प्रेरणास्थानी आहात. त्या माझ्याकडे त्यांची प्रेरणा म्हणून बघत असतील तर मला जास्त काम केलं पाहिजे. त्यांची फक्त प्रेरणा होऊन चालणार नाही, मोठा सपोर्ट लागणार आहे त्यांना. त्यांना जर मदतीचा हात हवा असेल तर तो दिला पाहिजे. त्या चाचपडत असतील तर त्यांना दिशा दाखवली पाहिजे. आज त्यांची अपेक्षा आहे स्वतःच्या पायावरती उभं राहणं. त्यांचं स्वप्न आहे ते. पण माझं त्यांच्यासाठी असलेलं स्वप्न त्यापेक्षा मोठं आहे. मला असं वाटतं की त्यांनी फक्त स्वतःच्या पायावरती उभं राहू नये तर त्या प्रत्येकीमध्ये एक राधिका जन्माला यावी. तेव्हाच माझं काम पूर्ण होईल, माझी मिशन पूर्ण होईल. कारण हे काम पुढे न्यायला अनेक राधिका तयार झालेल्या असतात. तुला तुझी बायको पाहिजे ना? हो हो, मला माझी बायको परत हवी आहे. मला पण माझी बायको पाहिजे. तुमची बायको म्हणजे? हे गाव म्हणजे माझी बायकोच आहे ना. तर आपल्या दोघांचं ध्येय जर एक असेल तर आपापसात भांडण्यात काय हशील आहे? आमचा गुरु ना त्याच्या हक्कासाठी ते बसलेला आहे. अहो, मी पण गुरुचे हक्क त्याला मिळवून देण्यासाठीच बसलोय. त्याच्यासाठी भांडतोय मी. आणि जर आमच्या दोघांचं ध्येय जर एक असेल कशाला भांडायचं? बघा गुरु, तुझं लग्न मी लावून देणार आहे. मी स्वतः हॉल बुक केलंय तुझ्यासाठी. मी स्वतः तुझा हात तुझ्या बायकोच्या हातात देणार. संपला ना मग विषय. चला सरबत प्यायला जाऊ मग. ओ गोठ्या शेठ, तुमच्या अशा बोलण्यावर ना आमचा गुरुनाथ अजिबात भुलणार नाहीये. आणि तो किती प्रामाणिक आहे ना तिथल्या गावच्या माणसांनी बघितलंय, कळलं? याच्या ज्या काही अटी आहेत ना ते मान्य करा आणि इकडनं निघून जा. तरच गुरुनाथ त्याचं उपोषण मागे घेणार आहे. बरोबर ना गुरु? तू प्रामाणिक आहेस ना? बरोबर ना? हे खरं आहे ना? हो 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 हो, मी प्रामाणिक आहे. 100% प्रामाणिक आहे मी. नाही, मी नाही असं उपोषण सोडून जाणार. मी तुला सोडत नाही मी आता. ओ दादागिरी करू नका. ते हातात जे काय ना ते वाजवा. दादागिरी करायला आम्हाला पण जमतं, कळलं का? हा, आम्ही शांत आहोत ना, तोपर्यंत शांत आहोत. त्यामुळे तू नीट राहा. एकदा का सटकलं तर बघा, नाहीतर काय करणार? मागच्या वेळी सारखा हात उचलणार. गप्प आहे म्हणून जास्त माजू नका. तुम्हाला सोडणार नाही मी आता. हे बघा, हे गोट्या शेठ आता ऐकणाऱ्यातले नाहीयेत. मी माझ्या माणसांना लगेच बोलवून घेते. नाही, अजिबात नको. नका बोलवू. तुम्ही शांत राहा. मी बघतो काय करायचं. अहो, तुम्ही काय करणार आहात? तुम्ही आता बघाच मी काय करतो. मी बघतो. आमच्या गुजरातीत एक म्हण आहे, बसतो कुत्रो को दिवस कळल्यानी. असे आहात तुम्ही. बसा बसा. मला काय बसा ना अजून. एक मिनिट गोट्या शेठ, तुम्ही जरा आता शांत व्हा. उगीच वाद नको जिथे. आणि आनंद, गुरुनाथ, तुम्ही आपसात भांडत बसू नका, कळलं? मी काय सांगतो ते ऐकून घ्या. आता काय ऐकून घ्यायचं बाकी राहिलंय? असं काय करता गोट्या शेठ? अहो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय, ती ऐकून तर घ्या. काय? कुठली बातमी? आता तुम्हाला मारामारी करायची गरज नाहीये, भांडायची गरज नाहीये आणि गुरुनाथला उपोषणाला बसायची गरज नाहीये. मी आता राधिका मॅडमचा निरोप घेऊन आलेलो आहे. राधिका मॅडम त्यांच्या सगळ्या टीमला घेऊन हे गाव सोडून जायला तयार झालेले आहेत.
फोन व्हायब्रेट होतोय. वहिनी. हा वहिनी बोला. आता पानकर सर तुमच्याबद्दलच बोलत होते आणि तुमचा फोन आला. काय बोलतात हे पानकर सर? आपल्याला हे गाव सोड. पण का वहिनी? आपण एवढं सगळं केलं, लोकांसाठी चांगलं चांगलं करायचं, आपण का सोडून जातोय? ठीक आहे वहिनी. बर चालेल, तिथे आल्यावर बोलूया. काय 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 झालं? अमोलकर सर जे काही म्हणाले ते खरं आहे. आम्ही लवकरच हे गाव सोडून जाणार आहोत. राधिका मसालेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरनं कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलंय की लगेच हे गाव सोडून निघा, नाहीतर आमची कंपनी बंद हो. पण हे असं कसं शक्य आहे? म्हणजे असा निर्णय अचानक असं कोणी घेऊ शकतं का? असं कसं घेऊ शकतं? होऊ शकतं, आमच्याकडे काही होऊ शकतं. आमच्या कंपनीचं नाव राधिका मसाले आहे आणि राधिका मसालेमध्ये कधीही काही होऊ शकतं. मोठ्या शेठ, तुमच्याशी थोडस बोलायचं आहे. बोला बोला, मी खुश आहे. आता काय आहे की या गावात खूप दिवस राहायला लागणार, म्हणून आम्ही इथे बराचसा पसारा करून ठेवलेला आहे. तो सगळा पसारा आवरण्यासाठी आणि गावातल्या सगळ्या बायकांना समजवण्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 दिवस लागतील. 4 दिवस घ्या, दिले. वा, 10 वर्षांनी गोट्या शेडवरचं संकट गेलं. पार्टी झाली पाहिजे, फटाके फुटले पाहिजेत. वा, मस्त बातमी दिली तुम्ही. संगीत हवंच. तुमच्या समोर मी कला सादर करतो. Come on, fast. 12. Yes. 13. श्रेयस, एवढा दमलास? 13. येस. 14. 15. Come on, Shreyas. Come on. हा, सगळं काही माझ्या लक्षात येत आहे. लग्नासाठी जी अट मायाने मला टाकली होती तीच आता श्रेयसला टाकलेली दिसते. माया, तू पण ना यार, काय तुला चॉईस आहे की नाही? अरे माझ्या मागे लागली होतीस तोपर्यंत ठीक आहे, पण मी नाही तर माझ्यासाठी हा श्रेयस ऑप्शन कसा काय होऊ शकतो ना? अरे तू एका कंपनीची सीईओ आहेस आणि तो जाऊ दे. मला आता तसंही तुझ्याबद्दल काही वाटतच नसेल तर सहानुभूती तरी कशाला वाटायला हवी ना? अच्छा, दमला नाहीयेस दिसतंय. फास्ट फास्ट. आता मला फक्त राधिका परत हवी आहे आणि त्यासाठी मला इथेच राहावं लागणार आहे. राहिला प्रश्न बाबांनी मला धमकावण्याचा, त्यांना काय घाबरायचं? आता अशी काहीतरी आयडिया करतो ना की त्यांनाही माझा त्रास नसेल आणि मलाही त्यांचा त्रास नसेल. गेट अप फास्ट, श्रेयस. आधी खाली तर जाऊ दे, मग गेट अप. चला चला, येतो हा मी. नाही, माफ करा. जर काय कुणाला माझ्याकडून त्रास झाला असेल ना तर माफ करा. मला माफी मागतो सगळ्यांची जाहीरपणे. पण आता मी चाललोय. हा, चाललोय. अच्छा, बाय बाय. काळजी घ्या. अच्छा, चला, येतो मी. बाय. हा खरंच नाही आला. त्यांच्या बाबांनी धमकी दिली ना, जाणारच ते. बाबांपुढे काही चालत नाही त्यांचं. जाऊ दे एकदाच. अरे हाय हाय. काय नाही, मी बाय करायला आलो. तुम्ही एकदम दिसलात ना, मी बाय करायला आलो. जाताय ना? ठीक आहे मग. मुली, काय झालंय? सोड मला. सोड मला. गुरु सर. अरे मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय.
हे बघ बाळा, मला कळतंय अथर्व बद्दलच्या तुझ्या भावना काय आहेत ना, मला कळतायत. पण कसं आहे, हात लावायचा नाही हा. ओके ओके, मी एवढंच सांगतोय की पण मी काही करू शकत नाही ग या बाबतीत, कारण त्याची आईच सगळे निर्णय त्याच्यासाठी घेते ना. अरे आधी का माझी बायको. त्यामुळे तू काय कर, तू तिच्याशी एकदा बोल. हा म्हणजे मला कळतंय, पण तू एकदा तिच्याशी बोल. ओके, मी बघते काय करायचं. हा ओके. काही काळजी करू नकोस. ओके, पण मला जावं लागतंय आता. निघताय ना? चालू दे, मस्त एकदम जोश. बाय बाय बाय. पुशअपच्या ऐवजी मी यांना मारलं तर चालेल का? अरे काय चाललंय गुरु हे? त्यांनी जा म्हणतास तू निघाला असेल, काय अर्थ आहे ना? सगळे इथेच असताना तू एकटा कुठे जाणार आहेस? नाही नाही, ते काही नाही, तुला इथेच थांबायचंय. पण आता कुठे थांबणार? हा, मायाच्या रूम मध्ये. करेक्ट. तिला नक्कीच असं वाटतंय की मी इथून गेलोय. बेस्ट, हा मस्त प्लॅन आहे. फक्त कुणाच्या नजरेस पडणार नाही याची फक्त मला काळजी घ्यावी लागेल. गुरुनाथ सुभेदार, जरा आवरा भावनांना तुमच्या. तुमच्यासाठी माया नाही, राधिका महत्वाची आहे. थांब जरा तू. काय बातम्या लाव. हो हो हो. वाटते. मी ठेव. आज तुझ्या साक्षीने आणि मदतीने एक नवीन सुरुवात करतोय. इथे सुद्धा आमच्या राधिका वहिनींना भरभरून यश दे. अरे हे सगळे टक लावून माझ्याकडे काय बघताय? तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की हे सगळं काय चाललंय. सांगतो, खरं सांगू, रेडिओशी माझं हे असंच नातं. कधी काळी म्हणजे अगदी माझ्या लहानपणापासून अख्खं जग या रेडिओ भोवती फिरताना मी पाहिलेलं. क्रिकेटची मॅच असो किंवा सुधीर फडकेंचं गीत रामायण, सारं घर या रेडिओ भोवती जमलेलं असायचं. या सगळ्या आठवणी आज जाग्या झाल्या. तो काळही आठवला.
आणि म्हणूनच अजूनही याच माध्यमावर माझं प्रेम आहे, माझा विश्वास आहे. पानवलकर साहेब, जशा तुमच्या आठवणी आहेत ना तशा माझ्याही आठवणी आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे माझ्या त्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्यात. तुमची श्रद्धा आहे ना, मग सगळं नीट होणार. बरोबर ना? अगदी बरोबर. मग पानोलकर सर, आता मुलाखत कधी सुरू होईल? आता रेडिओ तुम्हीच ऑन करा. चला सगळ्यांनी शांतपणे बसून घ्या, मी रेडिओ सुरू करतोय. गणपती बाप्पा. बसा. तुम्ही जे आज हाती काम घेतलंय गावातल्या बायकांसाठी, त्याबद्दल किती कौतुक करावं मॅम तुमचं. मॅम, तुमचा अनुभव कसा होता आतापर्यंत? या गावामध्ये मी आणि माझी टीम जेव्हा आलो तेव्हा आमची सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली ती सीमाताईची. त्या या गावच्या सरपंच आहेत. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला सीमाताईंचे आभार मानावेसे वाटतात. या गावात आल्यानंतर सीमाताईंसारखी चांगली माणसं भेटली, पण अशी काही माणसं भेटली ज्यांनी आम्हाला मदत करायला नकार दिला. हो, अशी कुठली माणसं होती ती? त्यांचं नाव सांगाल का? गोट्या शेठ म्हणून इथले स्थानिक आहेत, राजकारणी आहेत. इथल्या राजकारणातले बाहुबली असंच म्हणायला पाहिजे त्यांना. त्यांनी आम्हाला मदत करायला नकार दिला, इतका त्रास दिला इथे आल्याला, आणि तो त्रास अजूनही सुरूच आहे. त्रास दिला म्हणजे नक्की काय त्रास दिला मॅम? म्हणजे आम्हाला इथे बायकांसाठी जे काम उभं करायचं होतं त्यासाठी इथे फॅक्टरी बांधण्याचं आम्ही ठरवलं होतं. जेव्हा या फॅक्टरीचं काम सुरू झालं तेव्हा आम्हाला अनेक गोष्टींसाठी परवानग्या अपेक्षित होत्या. त्यासाठी आम्ही काही अर्जही केले, पण आम्हाला परवानगी कशी मिळणार नाही यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे आमची एम्प्लॉई ही प्रेग्नंट असताना तिला किडनॅप केलं. व्हॉट? किडनॅप? माय गॉड, नक्की काय उद्देश होता त्यांचा? आम्ही या गावातनं निघून जातो आणि आम्ही या गावातनं निघून जात नाहीये, आमचं काम थांबवत नाहीये असं म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. खरं तर इथल्या बायकांना आम्ही सपोर्ट करत होतो, पण त्यांना ते नको होतं. शिवाय त्यांचं इथलं वर्चस्व कमी होणार होतं. कुठलीही बाई आपल्या पुढे जाते हे त्यांना बघवत नव्हतं.